नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्वीच्या स्वयंपाकघरामध्ये आज आपण बनवत आहोत पालक मसूर. अगदी ढाबा स्टाईल पालक मसूर बनवणार आहे आणि खूप टेस्टी होती. नक्कीच ट्राय करून बघा. चला तर मग पालक मसूर बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं बघूया. पालक मसूर बनवण्यासाठी आपण इथे एक वाटीवरून पालक घेतलेले आहे, स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहे. मी अशी छोटी पीस करून घेतलेले, छान छोटी छोटी कट करून घेतलेले. इथं 3 तास मसूर भिजवून घेतलेले आहे. एक मोठा कांदा कट करून घेतलेला छान बारीक. एक टॅमॅटो. इथं मिरच्या, अद्रक, लसूण घेतलेला आहे. थोडेसे खडे मसाले आणि फोडणीसाठी जिरे मोहरी. एवढं आपल्याला सामान लागणार आहे. चला तर मग फोडणी घालून घेऊया. इथे मी छान कुकर तापून घेतलेला आहे, तर त्यात तेल घालणार आहे मी. तेल घालून घेतलेलं आहे. जिरं मोहरी घालून घेते. जिरं मोहरी, खडे मसाले. जिरं मोहरी छान तडतडले. आता तेजपत्ता आणि कांदा घालून घेऊया आपण. कांदा घालून घेते. कांदा छान लाल कलर येऊपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा परतत आहे तोपर्यंत आपण अद्रक लसणाची पेस्ट करून घ्या. मिरची त्याच्यात पेस्ट करून घेऊया. कांदा छान परतत आलेला आहे. आता आपण टॅमॅटो घालून घेऊया. एक टॅमॅटो कट केलेला. आता आपण जो अद्रक लसूण मिरचीचा ठेचा केलेला आहे आबडधोबड, तो ठेचा घालून घेत आहे मी. परतून घ्यायचं छान. आपलं कांदा टोमॅटो छान परतलेला आहे. आपण पालक घालून घेते आणि त्यातही मसुरी घालून घेणार आहे. मसूर आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे. मसूर घालून घेते. छान एकजीव करून घेते. आता आपल्याला वाटण न घालता आपल्याला भाजी मस्त पालक मसूर बनवायची आहे. काही वाटून नाही घालायचं. आणि छान अशी परतून झाल्याच्या नंतर आपले जे सुके मसाले आहे, सुके मसाल्यामध्ये मी घेतलेले आहे काश्मीरी लाल तिखट 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, धना पावडर 1 चमचा आणि अर्धा चमचा हळद पावडर घालून घेणार आहोत. चवीनुसार मीठ. छान एकजीव करून घेते. बघत असेल खूप छान असं परतलेलं आहे तेल सुटूपर्यंत. आता घालूया कोथिंबीर आणि छान गरम पाणी घालून घेऊया. 2 ग्लास मी पाणी घालणार आहे आता. आता छान 2 शिट्ट्या काढून घेणार आहे मी झाकण लावून. 2 शिट्ट्या झालेल्या आहे. आपण कुकर खोलून घेऊया. बघत असाल खूप छान असं कलर आलेला आहे आणि तरी खूप छान आलेली आहे. आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. खूप छान अशी आपली पालक मसूरची भाजी झालेली आहे आणि झटपट अशी होते. डब्यावर सुद्धा तुम्ही करू शकता. तर 1 मिनिट चेक करते. शिजले. 2 शिट्ट्यामध्येच मस्त शिजतात मसूर. बघत असाल तुम्ही. जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी करून ऍड केलं तरी चालेल. आणि जास्त पातळ झालं तर थोडंसं बेसन भाजून त्यात मिक्स करू शकता. आता मी 2 मोठे ग्लास टाकले होते. मस्त झाले, मापात झालेली आहे. काढून घेते मी. बघत असेल छान अशी आपली मसुराची पालक मसूर झालेली आहे. आता छान उरून एकदम खमंग अशी फोडणी देऊया एकदा बटरची किंवा तुपाची. म्हणजेच ढाबा ढाबा स्टाईल आपली छान होईल. ढाब्यावर सुद्धा जेव्हा आपण बाहेर जेवायला जातो तेव्हा सुद्धा अशीच असते. फक्त ते लोक वरण तडका देतात. तर तडक्याचा सुवास आणखीनच छान लागतो आणि ते खमंग फोडणी खूपच छान लागते. आपणही तशीच देऊन घेऊया. तर चला फोडणीसाठी काय काय लागतं बघूया. आपली भाजी रेडी आहे. आता तडका देऊन घेऊया.
तडक्यासाठी पॅन गरम करून घेतलेला आहे. बटर घालून घेत आहे. बटर छान वितळलं. आपण मोहरी, जिरं आणि थोडेसे लसणाचे काप घालून घेऊया. छान अशी आपली फोडणी तयार आहे. खमंग, मस्त खमंग वास सुटलेला आहे. आता आपण घालून घेऊया. 2 मिनिट झाकण ठेवले म्हणजे छान खमंगाची फोडणी आपली भाजीला लागणार आहे. बघत असाल खूप छान अशी आपल्या टेक्स्चर, कलर खूप छान आलेला आहे आणि सेम धाब्या स्टाईल झालेली आहे आपली पालक मसूर भाजी. नक्कीच ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसंग. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.